लोकसंचलित साधन केंद्र त्याच्या आजच्या संत गाडगे यांच्या जयंतीच्या निमित्तानं जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यासाठी उपस्थित असलेले पवार सामाजिक कार्यकर्ते भाजपाचे किसानचे अध्यक्ष कामगार युनियनचे अध्यक्ष आमचे भाऊसाहेब आदरणीय ग्रामविकास अधिकारी जवाहरसाहेब अंकल उपस्थित जाते मॅडम सर्वांनी मिळून एक प्रश्न उपस्थित केला आहे. त्या संदर्भात आम्ही पण 5 वर्षात पाठपुरावा केला. आपली समोरची जर इमारत झाली असती तर त्यामध्ये आपण स्पेशल तुमच्यासाठी एक हे ठेवलेलं होतं, रिझर्व जागा ठेवली होती, पण ती दुर्दैवाने काही अडचणींमुळे ती झालीच नाही. अदरवाईज पुढं त्या स्टोअरला बचत गट असू द्या, इतर काही जे सामाजिक संस्था आहेत, पत्रकार भवनासहित आणि पत्रकारांना सुद्धा तिथं आपण जागा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं सगळा प्लॅन बनवलेला आहे. ब्ल्यूप्रिंट पण त्याची रेडी आहे मागच्या 3 वर्षापूर्वी. काही टेक्निकल तांत्रिक अडचणीमुळे तो होऊ शकला नाही. आता अंकल म्हणले तसं जिल्हा परिषदेला आज मला गेले ते तिथं जी अडचण होती मुख्य ती संपून जाईल आणि समोर सुद्धा नव्या इमारतीत तुम्हाला जागा मिळून जाईल. कारण ती शासना कोणाची जागा नाही, त्यामध्ये काही नाही, कोर्टाचं लिटिगेशन वगैरे मी स्वतः बघितलेलं आहे, त्यामध्ये काही अडचणी नाहीये, तिथं पण मिळेल. प्लस आता परत परवा मी मुलींची शाळा नंबर 1 मध्ये वरचा जो हॉल केलेला आहे तो हॉल आपण कार्यक्रमापुरता वापरतो. तर तिथं पण तुम्हाला मुलींची शाळा नंबर 1 आपण मीटिंग नाही का घेतली, काम जरी राहिलं तर तो पण वापरता येईल. वरच्या येत्या 15 जागा जी राहिली तर होऊन जाईल. पण जागा जी उपलब्ध आहे तोपर्यंत तुम्हाला तिथं उपलब्ध होईल. नसेल तर तुम्ही सुचवली तिथं पाठीमागं ती म्हणजे कशासाठी थांबली माहिती ती स्वच्छता करून द्यायला पण त्यांना सांगितली होती. ही दिली तर इथली पण जागा तुम्हाला इथली तर सोपं स्वच्छता करायची. त्याला मी म्हणलो होतो तुम्हाला, त्याला माणसं बघा, पैसे मी देतो, त्याचे पैसे मी देतो, त्याला फक्त 2 माणसांना स्वच्छता करा, त्याला कडी कुलूप आणा आणि तोपर्यंत बसायला सगळ्यात चांगला आत बाहेर आहे आणि सुरक्षित पण आहे. त्या शेजारी माणूस राहतो इथं. ज्या दिवशी बघताय ज्या दिवशी PSL लागायची त्या दिवशी तोपर्यंत इथं जागा उपलब्ध केली, ती स्वच्छता करून घ्या, त्याचे पैसे देतो आम्ही आणि तुम्हाला जी काही जागृती लागते ती पण करून घ्या. त्याला कडी कुलूप काय लागतं ते बसवून घ्या आणि ऑफिस चालू करा. इथं अंतर मोठी जागा आहे आणि ती तशीही पडीक आहे, त्याचा उपयोग होत नाही. अगदी वर्ष 2 वर्ष 3 वर्ष लागू द्या, मोठं ऑफिस आहे, तुमचं दप्तर ठेवा, रेकॉर्ड ठेवा, कारण ग्रामपंचायतचं रेकॉर्ड येतं, सुरक्षित आहे, CCTV कॅमेरे शेजारी राहते ती. त्यामुळं ती जागा बघा कशी उपलब्ध होती. ह्या पद्धतीने आपण काम करून नवीन पण होईल. आणखी अल्टरनेटिव्ह तुम्हाला मुलींच्या शाळेचा पर्याय सुचवलाय तेही एकदा बघून घ्या. मला वाटतं त्याच्यापेक्षा ही पण जागा चांगली आहे, म्हणजे त्याला सगळं व्यवस्थित आहे. आता मीटिंग साठी आम्ही तुम्हाला देतो पलीकडचा हॉल, पलीकडे जो हॉल बांधलेला आहे तुमच्या ज्यावेळेस मीटिंग असतील हा हॉल आहे, पलीकडचा आहे, दोन्ही हॉलमध्ये कुठेही तुम्ही मीटिंग घेऊ शकता. तर तुम्हाला जी योग्य असेल त्या पद्धतीने करा. राहिले तर काम आपण भविष्यातलं जे नवीन कन्स्ट्रक्शनचं ते आपण करू, पण आहे त्याच्यामध्ये काय करता येते बघा, त्या पद्धतीने ऍडजस्टमेंट करून आपण करू. एवढं या निमित्ताने सांगतो. तुम्हाला भविष्यातील काळासाठी शुभेच्छा आणि हा कार्यक्रम आज आयोजित केला त्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने धन्यवाद आणि धन्यवाद.